अंधाऱ्या बोंधाऱ्या बोरीचा काटा मैस कापून टाकीला वाटा टोना ठोकायला चंदन पाटा जुबाळा जुजुरे जो दुसऱ्या दिवशी मारीला रेडा उंदरा मांजराने भरीला वाडा आला कुत्रुबा वाटवी सोडा बोच आताडी दाताना तोडा जुवाळा जुजुरे जो ए लगा बाय नाही रे म्हणला ही गडी आहे त्याच्या आईला मला लागला अपदा कराय माझे लंगड होतं जरा ते दोन्ही पायाला धरून असं फिरवून आपटून ठोको टाकलं साधे असू द्या आणि कसले बी असू द्या आईच्या हातची चव येत होती खाण्याला घाऱ्या बर एकदम नंबर एकच करायची म्हातारी मसनवाडी कडला एक टोपलं ठेवलं होतं कोणी मग त्यात सगळे 7 चलच्या 7 पोळ्या ती 7 सोया 7 बिब असलं काय 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 लय ठेवलेलं होतं बर उचललं तिथनं काय गावाकडं पोटात आग पडायची आमच्या घरी तर गावून काय मिळतंय खायला म्हणून तसलं ती उचललं सडकाला येऊन खात बसलो ना आलो मळ्याकडे मांजर ही कुंड असं पायात गोठमळायचं ही कुंड असं गोठमळायचं माझ्या बर ज्या आईला म्हणलं ही लई सारखं गोठमळते म्हणून काढली चप्पल सपका द्यायला ती मांजर गेलं कोणीकडून कुत्रच झालं मोठं तिथं जवळ वस्ती होती तिथनं जाऊन ज्या तसा ज्या त्यांच्या अंगावर सगळ्या बाया असो गडे असो हाय असं अंगावर जाऊन पडलो ह्याची बायको कमलाबाई वाईट जबावात हरी 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 त्याच्या पोटी एक मुलगा छान वयानं लहान फार गुणात तुझे कुसुंबे चोळी वर्या ग रंग खुलतो आपलं संध्याकाळच्याला इकडं तिकडं दिवस मोळला आपलं तेवढ्या सांधाडातच पहिलंच एक सगळं एक ठिकाणी असलं म्हणजे आमच्या काय असं निवारण नव्हतं एकच कोटा असायला आमका बर मग तेवढ्या सांधाडातच काय झालेलं झालं तेवढंच झालं आपलं पॅक म्हणायचं असलं होतं हे भलबिरीच्या नादा नादा गड्या हो भल गडी दादा अरे होई र होई वागा वागा गड्या हो लय कष्ट करत होती त्या काळाला आमच्या काळाला कष्ट भरपूर करत होती ना अजून बी करते ती जातावी म्हणजे आमची पिढी बरं का इथली आता ही पिढी नाही करत नाही कसं असत कष्ट कसं असायचं पहिल्या काळात झोपीतनं उठलं की उद्योगाशिवाय उद्यानच नाही दुसरं काय हा बर दुसरं काय 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 असायची कामं काय ऊस खांदायचं गुऱ्हाळ करायची असली कामं होती पहिली पाणी होती भरपूर बर आणि सगळं विहिरीवरचं गुऱ्हाळ कसं असायची गुऱ्हाळ म्हणजे हे आपलं ऊस तोडायचा गुऱ्हाळ घरी न्यायचा त्याची आदनं काढायची गुळ तयार करायचा तुमच्यात होता गुऱ्हाळ आमच्यात नाही दुसरे यात आम्ही कामाला जात होतो असं 7-8 गडे असायचं गडे असल्यामुळं 4 तोडायची 4 वर असायची आणि गुळव्या वेगळा बर मग ते गुळ काढायचा त्या टायमाला आम्हाला 5 रुपये हजेरी बसायची बर म्हणजे रात दिवस काम केलं तर 5 रुपये हजेरी हा आणि गुळ किती दिवसात तयार व्हायचा गुळ काय दिवसाला 4 आदनं व्हायची बर एका आदनात किती गुळ असायचा 8-9 डेखळ पडायची होय आणि गुळ कसला असायचा ते पांढरा शेपट गुळ असायचा एकदम मस्त मध्ये चवीला बी एकदम चांगला पावडरी नव्हत्या त्यावेळेस काळा पण असायचा गुळ तो असायचा काळा बी होय पण पावडरी नव्हत्या ना एवढ्या आपल्या ह्याच्यावर काढायची गुळ तुमच्या रानातल्या ह्याच्यावर गुळ भेंडी आणायची त्याच्या मळीवर त्याच्यावर गुळ काढत होती इतक्या पावडरी नव्हत्या आणि त्यावेळेस नुसताच चुना वापरायची फक्त बर कसली भेंडी आणायची गुळ भेंडी रानातली आता दिसते कधी आहे का आहे की मिळते का आता मिळते ते फक्त गोळात असं वापरतात का ती खायला पण वापरतात खायला नाही वापरायचं फक्त गोळात नुसते गुळात ती गुळातला मळ काढण्यासाठी होय त्या रसातला मळ काढण्यासाठी वापरायची फक्त बर कसा नाही का त्याचं मळ ते एक डबा ओतला की त्या आपुट 52 डब्याच्या कडेचा रसा सगळा
मळ काढत होतो ती. बर म्हणजे त्यात चोत्री घाण गोण असेल ती घाण बघलेलं घ्यायचं सगळं. हा हा. त्याला ते भेंडीचा रस करून टाकायचा का त्यात? रस का करून भेंडी टाकायचं. टाकायची? नाही रस करून टाकायचं चिचून. हा हम्म. बर एका 52 डब्याला एक डबा टाकला का नाही चिचून ते असं नुसतं चिकट पाणी त्याचं हा पूर्ण चिकट. हा त्या चिकट पाणी एक डबा टाकला की 52 डब्याचं 8-9 ढेकळा अगदी मस्त मध्ये गोळ निघणार. चुना वापरायची त्यावेळेस. चुन्यानं काय व्हायचं? चुना कशा- रवळ येतो गोळाला असा खरखर गोळ करायचा. हा त्याच्यामुळं मग ते गुळ पांढरा किंवा काळा कसा होतो? पांढरा म्हणजे हे आता पावडरी लय निघाले ते त्यामुळं काळा पांढरा गोळ येतो. नाही पहिल्या काळात तुम्ही म्हणलं पांढरा पण होता. हे एवढा पांढरा येत नव्हता. हा हा काळसरच गोळ निघायचा हा पण औषधं नव्हती. हा खायला चांगला एकदम. चुना भेंडी हा. एवढंच औषध पहिलं. आता कोण बनवतं का तसं? बनवते ती की तशी आता खायाकरता गोळ बनवते ती की आता सुद्धा. कोण बनवत? कुठं बनवतात? आता तिकडे वरत आहे त्या कर्जतकडं. होय इथं नाही. आपल्या इथं कोण बनवत नाही का? नाही इथं गुराळच नाही तिथं. बर गुराळ आपल्या इथं आता संपली सगळी. कर्जतकडल्या साईडला बनवते ती बा तिकडं. होय होय अच्छा. गोळ बीळ. तुमच्या लहानपणी खेळ काय असायचो? काय आम्ही खेळायला काय जनावर राखायचो आपलं. जनावर राखत राखत काय इटी दांडू खेळायचा, कबड्डी खेळायची, लोंपाट खेळायचं, आंधळी कोथमीर खेळायची. हे असलं खेळ होतं आमचं मागं. किती जण असायचं तुम्ही? 5-6 जण असायचो ना. होय 5-6 जणांचा असल्याशिवाय खेळच खेळायचा नव्हता. हा 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 मजा आहे खेळायला. मग आता हा म्हणजे येत नाही. पाऊस पडायला लागला म्हणजे खेळच आमचा चालू. हा पावसात बारीक किसकिस यायला लागली तसले खेळ करायचं बसायचं आपलं जनावर तेवढ्यात उघडायचा पाऊस. पावसात काय खेळ असायचा? पावसात काय इटी दांडू खेळायचा, ही नव्ह कबड्डी खेळायची, लोंपाट खेळायचं. हा होय असलं खेळायचं काय. कोण कोण येतो मित्र तुमचे? नाव सांगायचं. आता काय नाव माती यायची ती माझ्या ध्यानात इतकी ती सगळी जिकडं तिकडं झाली. खोड्या काय करा जाऊ तुम्ही? खोड्या काय करायच्या शाळेत जायचो. कुठली तर चिचा तोडायच्या, चिचा असे न्यायच्या, शाळेत वाटत बसायचं असल्या खोड्या. मास्तर ठोकायचा आम्हाला. ठोकायचं? मग लय ठोकत होतं. का बरं? शी असला आंबाट आणतो कशा बाय काय करतो असलं जा माणसाला वाटतोय तू पोराशीला असलं करायचं एवढ्यासाठीच मारायचं दुसरं काय. कुठं नाही चिचा? चालत चालत किती विषयीचा झाडं अशी वाटणी असायची ती झाडं जाता जाता तोडून न्यायच्या. बर कोणाचा आंबा असलं तोडून न्यायचं, चिचा तोडून न्यायच्या, वाळकं कलंगडी असलं काय बी आणायचं कुठलं बी चोरून आणि खायचं. बर मग त्यासाठी ठोकायची. मग हिवाळक कलिंगड आणायला कोण कोण जायचं तुम्ही? हे असले आम्ही एक दोघे नाही कोण गवलं की आपण एकट्यानं बी जायचं ना आणायची. कोणाची असायची ती? कोणाची वेशी वाटणी गवली की आणायची, कोणाची ह्याच आहे म्हणून असं नसायचं. कुठलं आज हितलं उद्या तोडलं की उद्या तिकडलं तोडायचं. मग कोण काय म्हणत नव्हतं का? मारत होती अशी बघितल्यावर पण म्हणत नव्हती काय. होय कधी मार खाल्ला होता का तुम्ही? मार आमच्या वडिलाचा फक्त खाल्ला. होय नाही हिवाळक शंदड असल्यात नाही कोणाला गावलं नाही आपण कधी. गावलं नाही? कस काय? वडिलालाच फक्त एकदा गावलो तेवढं. काय झालं? घरातली ज्वारी काढून काय नेलतील. बर बिड्या फिड्या वाढायच्या असलं करीत होतो उद्या काय म्हणून म्हाताऱ्यानं मारलो होतं एकदा तेवढं मला. कोण कोण बिड्या वाढत? कोण कोण होतं? बिड्या वाडा मी एकटाच वाढायचो असं कावानात घेऊन. सोबत कोण नसायचं? हा कस काय बिडी वाढत? कस काय सांगायची घरी सांगायली ठोकायची मग पण गवत नव्हतो कावा. बिडी वाढत कस काय नाद लागला होता तुम्हाला? काय अशी लोक सिगरेट वाढायची मग आम्ही बिड्या वाढायचो. मित्र मग काय नव्हते कोण सोबत? आपला आपला एकट्याचाच खेळ. आणि कुठं जाऊन वाढायची बिडी? अशी कुठंतरी आड बाजूला इकडं तिकडं वाढायची. शाळेत बी गेलं की वाढायची कुठंतरी. शाळेत पण वाढीत होती त्याच्या पाहिजे मारत होती मला. दुसरं काय पोरांना माहित झालं कोणाला? पोराशीला माहित असायची पोरं सांगायची मास्तरला. होय ही बिड्या वडते म्हणायची. शाळा तर किती दुसरी. दुसरीत असताना? दुसरीत असताना तिसरीतनं सोडून दिली पुन्हा. म्हणजे ह्याच्या एवढं असताना? ह्याच्यापेक्षा मी ह्याच्यापेक्षा मोठा लय होतो. होय पण शाळेत लवकर घातलेलं नव्हतं. बर अजून काय गमती जमती असायच्या? काय दुसऱ्या कशाच्या गमती जमती आले ते असलंच. दुसरं काय असायचं? वडिलांच्या हातचा मग चांगला मार खाल्ला म्हणा तुम्ही? तेवढा हे तर दोन्ही पायाला धरून असं फिरवून आपटून ठोकं टाकलं होतं. होय मग कोणा नाही का ऐकलं तसलं. आणि सोडायला कोणाला नाही? नाही कोण नाही. आई आली ती आमची पण नका म्हणायची ही रोज असं करते म्हणायचं ह्याला चांगली आदल घडवू म्हणायची आपण. तेव्हापासून पुन्हा सगळंच बंद झालं माझं. ती
चोराचोरीचंही बंद झालं, बेड्या वाढायचंही बंद झालं, सगळंच बंद झालं. होय. पुन्हा कामालाच चाललो असं. मग ते लहानपणीचा किस्सा तुमच्या मित्रांचा एक पाठीमागे सांगला होता बघा. ते ऊस आणायला गेल्यानंतर काय तर ते किस्सा काय झालं होतं? हे आमच्या भाकरीच मिळत नव्हती आम्हाला. हा. मग असं एक माणूस होता ऊसाला राखान गुजराच्या. बर. लंगडं होतं जरा. हा. आणि आम्ही आपलं दोघं चौघजण संध्याकाळी दिवस मोळाच्या मोहर ह्याला म्हणलं ती म्हणायला मला एक बाय आणून द्या. हा. तो किती बी ऊस खावा म्हणायचा. बर. मग आम्ही एका पोराला आपलं लुगडं नेशवलं, तोडं घातलं पायात आणि त्याच्या मोहर नेऊन बसवलं तिथं. बर. मग त्याला म्हणलं ह्या पोराला सांगितलं होतं आम्ही, हा. आमचं ऊसाची गाडी साठ भरस तर तो अजिबात कालवा करायचा नाही, काय बसायचं नुसतं त्याच्यापाशी निवांत बसायचं म्हणलं. हा. हम्म. त्यानं काय साडी घातली इकडं होती का? तिकडं चापची करायचं, पण त्याला ते हात धरून बसायला बसलेलं होतं त्याचं उगाच आपलं ती हा. पोर. हा. आणि पुन्हा इकडं आम्ही ती शिटी फुकली की त्यानं बरोबर त्याच्याच बोकांडी बसलं. बर. ए लगा बाय नाही रे म्हणला, ही गडी आहे त्याच्या आईला, मला लागला अब्दा करायला. माझ्या लंगडं होतं जरा ते, बर. लागला अब्दा करायला. हा. तोडं घालून माझ्यापाशी नुसतं गडी झालाय रे म्हणायचं. झालं की पळून आलो पुन्हा आम्ही सगळे. होय. त्याला ही साडी नेसवली होती का त्याला? साडी नेसवली होती पोराला त्या. होय. पायात तोडं सुद्धा घातलं होतं मोठं तसलं. बर. तोडं कुठं आणलं होतं? इथलं घरचं हा. ते गडीभर घालाय काय हरकत आहे? कोणाच आणलं होतं ती? घरचं आमच्या इथलंच नेलेलं. होय. हा. बर. हा, पहिलं तोडं होतं, आता पंजाना आहे. आणि मग ऊस किती आणला होता? एक साठी भरून. होय. एक साठा म्हणजे कसं आणला होता ती? गाडी भरून. गाडी नेलती का? गाडीच गोडीच्या कडाला नेऊन उभा केली ती आम्ही. गाडी कोणी नेलती? पोराने अशी धरून आपण वडीत नेलती आम्ही. होय. आणि पुन्हा वडीत बी आम्हीच आणली. बर. आणि सगळा दिला ऊस टाकून, पुन्हा जेव्हा तलप होईल तेव्हा ती ऊस खायचा. होय. हा. म्हणजे बिगर बैलाची गाडी तुम्ही घेऊन बिगर गेला? व्हायला होय. किती जण होता? 5 जण होतो आम्ही. होय. हा. मग त्या उसाय मला काय कळलं नाही कधी? ऊसाच्या मालकाला पुन्हा कळलं. हा. हा. पण तेव्हा कोणी एवढं बघत नव्हतं ना. आम्ही एका ठिकाणचं कशाला आणतो, हिथलं ताट तिथलं ताट असं करून ऊस काढलेला आम्ही. होय. हा, ओळखू येत नव्हतं. आणि ऊस कसला होता ती? तांबडा ऊस देशी. हा. चवीला लय गोड लागत असेल. मग एकदम म्हणजे लाल भडकच ऊस. एकदा अशी एक चुई काढली की ती आपूट चुई निघत होती ऊसाची, अशी चुई ऊस होता. होय. मग खायला पण दणका चांगला लागत असेल ते. एकदम रस प्युअरच रस ते आला. हा. हा. आता काय तसला मिळतो ना? आता कुठं नाही, ती बेनच बुडलं. हा. आता नवीनच आहे सगळं. बर. चांगली चोरी केली ती नाही तुम्ही? मग असल्या चोऱ्या करू, चोऱ्या करत होतो आम्ही, हा. दुसरं काय नाही. खायसाठी. खायचे तेवढ्या चोऱ्या करायच्या. अजून कुठली आठवते का चोरी केली अशी? असलं वाळक खा, कलंगडी खा, कोणाचं कुठलं बी, दुसरं काय करायचं. हा. वडील काय करायचे मग? कामधंदा काय करायचे वडील? मग असं कामाला जायचं रोजात लोकांच्यात. होय. त्याचं काहीतरी आपलं ते रुपये 2 रुपये आले तेवढीच आपली मका हुलग मटकी आणून आम्हाला घालायचं खायला. उली. बर. आणि वडिलांनी कधी बैल वगैरे? बैल होती की. हा. होय. 2 बैल असायची, पण आपलं त्याला पुरत नव्हतं, काय असली सुविधा नव्हती कुठली आम्हाला. तुमची स्वतःची बैल होती का? होय. बर. लाईटी फिटी नव्हत्या, इंजन नव्हती त्यावेळेस. हा. कुठं तरी इंजिन आलेलं. बर. मग आमची ताकद नसायची, मग आमचं बैलावर खेळ चालायचं. मग हिरीच्याकडे तेवढंच आपलं 4 वापू भरणं करायचं, आणि ती झालं की आपलं कामाला जाऊन खायचं. बर. असलं होती महाग आम्हाला. मग नांगरणी पेरण्या करायला वगैरे जायचं का वडील? मग हा. जायचं. तेवढ्या पेरण्या झाल्या म्हणजे पुन्हा कुठलं काम आलंय काय. हा. पुन्हा असं कोणाला तरी सांगितलं म्हणजे कामाला जायचं, हिरी फोडायला. दुसरं काय उद्योग नव्हतं. मग ते मोठ वगैरे होती का तुमच्याकडे? होती की. मोठ पण चालवायची का? होय. मोठ्याला पण बैल असायची का? मोठं तर मग बैलाशिवाय मोठंच नाही. होय. हा. मोठ काय माणसं वाढती ती काय. हा. हा. मग हे मोठ चालवताना पेरणी करताना गाणी वगैरे म्हणत असतील वडील? वडील म्हणायचंच ही गाणं. हा. होय. तुम्ही ऐकायचे का वडिलांची ही गाणी? ऐकत तू ऐकायला ना काय, आम्हाला कान नव्हतं काय. हा. होतं ऐकायचंच अशी गाणी. कुठं कुठं जायचं मोठं वडाला वडील? आपल्या घरीच. होय. घरच्या विहिरी. तुमची विहीर होती का? हा. कुठं होती विहीर ती? हाय की तिथं वरत. होय. मोठ आहे का अजून ते? आता मोठ कुठली आली आहे. हा. लोक त्याला चांबार शिवायला चांबार आता येत नाही कसलाच. त्याला मोठ कशाला म्हणते हीच कळत नाही, तर आता कोणाला कसली कळायचं. कातडी मोठ होती का ती? कातडी मोठ. लोखंडाई नव्हती का? हा. लोखंडी बी होती की. हा. होय. मग लोखंडाई आता नाही का ती? लोखंडी आता कोण करतो आणि कोण वापरतो, कोण मोठा हाणतंय आता. हा. आता आणि पण ते पहिलं जुनं बघायला मिळालं नाही, आता मिळत नाही आता ते. आता कोण हाय जुनं काहीच राहिलं नाही आता.
काय गेलं ते? सगळं इकडं तिकडं भंगार गेलं असेल लोकांचं आता. होय. हा आता काय राहिले, सगळं नवीन खेळ आहे आता. मग ते मोठावरती बैला हांतरण गाणी बिणी काय म्हणायचं वडील? वडील वय हा. मोठ चार मोठ कर्या, तुझ्या मोठला नवा नाडा, मोठला नवार नाडा, झाली र दुपार घाल घोडा. मोठच्या मोठ कर्या, पाणी चालत नागावनी, चालत नागावनी, खाली बाई दारुळ्या वागावनी. असली गाणी म्हणायचं. होय. हा. आणि मग ते मोठं वडाला एकटाच असायचं का सोबत कोण असायचं? एकटंच माणूस. होय. त्यानं मोठा नाजी खाली एक दारोळ्या असायचा दार धरायला. होय. दारोळ्या. हा त्याला दारोळे म्हणायचं. पाणीची दार बांधतो त्याला दारोळे म्हणायचं. बर. हा. अच्छा. मग अजून काय काय असायची गाणी? गाणी काय किती बी असायची राहून त्याला काय. गाडीच्या बैलानं त्यानं घेतलं आडरान, घेतलं आडरान, गाडीर हानी तो पहिलवान. असली गाणी म्हणायची माग. हा. बर. तुम्हाला कधी ऐकायला येईल का, म्हणजे घराजवळ असल्यामुळे? म्हणजे ऐकायला येत होतं, त्यांचं बघूनच आम्ही शिकलो. आज दुसरं आम्हाला काय यायचंय, डोंबलं यायचं तुझं. होय. पेरण्या करताना मग काय म्हणायचं, कसली असायची गाणी पेरण्या करताना? पेरणी म्हणजे आपली ही पेरी करताना अग टिपणी बाईच चाड द्वार हाल त्यात, द्वार या हाल त्यात, नंदी जोमान चाल त्यात, जोमान चाल त्यात, नंदी जोमान चाल त्यात. शिवच्या शेतामंदी तिथं आटुळा लाकडाचा, आटुळा लाकडाचा, त्याला शेजार माकडाचा. शिवच्या शेतामंदी तिथं आटुळा ढेपणीचा, आटुळा ढेपणीचा, चंग वाजतो गोपनीचा, वाजतो गोपनीचा, चंग बाई वाजतो गोपनीचा. अन घरला पावईना, एवढा बाई देखला अंगणात, देखला गगनात, जारी बाई बुडवती रांजनात, बुडवीती रांजनात, देती बंधूच्या तळातात, बंधूच्या तळागतात, साखरबाई स्वाजीचा करते भात, स्वाजीचा करते ग भात, जीवबाई वाढती मंदिरात, वाढती मंदिरात, कवळ्या पानाच तोडी द्याट, पानाचं तोडी द्याट, चुनाबाई कळीचा तिकाईट, कळीचा तिका गईट, त्याच बाई रंगल दात वट, रंगल दात गवट, गेला बाई मातला सांगईत, मातला सांग गईत, माता बाई ऐकती आनंदात, ऐकती आनंदात, बहिणी बाई असाव्या नशिबात. हे कसली जात्यावरची गाणी ती काही नाही, गाणंच आपलं हे सजासजी. कशावर म्हणा तुम्ही? बैलावर पेरणी करताना म्हणायचं का राहणार कुठं? असं कुठं बी ही गाणं म्हणायचं म्हणजे ही आपलं कुठं तरी कोणाचं लगीन असलं, कुठं काय असलं म्हणजे तिथं आपलं हळदी या टायमाला अशी गाणी लग्नाली गाणी ते हा. होय. लग्नात ते काय लग्न कशी असायची? लग्न काय पहिली 4-4, 5-5 दिवसाच्या हळदी होत्या. हा. हा. बर. मग काय त्याला
जायचं का जेवण वगैरे कराल तुम्ही कशा असायचं जेवण? जायचं की, आता ते जेवण वेगळं आलं तिथं त्यावेळेच्या पोळ्याचं जेवण होतं सगळं. हा हा पूर्ण दळायची, हा पोळ्या करायच्या, हा आमटी गुळवणी असल्या जेवण सगळी. बर आता काय आता सगळं 12 भाज्या करते ती कटलच चव नाही लागत. हा पण त्यावेळेस चव होती सगळी. हा बोलवायची लोक एकमेकाला अशा लग्नामध्ये? मग हा. बोलवत होती न. हा बोलवायची सगळी लग्नाला एक ये जा होत होतं. हा हम्म. मग ते लग्नाला जेवण आवडायचं का तुम्हाला खायला? मग हा आवडीनं जेवायचं माणसं. होय. मग किती असायची लग्नाला लोक? लय झाली 100-200 लोक. बर हा पहिले लग्नाला म्हणजे 100-200 लोक लय झाली. पै पाहुणं फक्त यायचं असं कोण मित्र इतकं अमकं नव्हतं तमकं नव्हतं नसायचं. त्यामुळं पै पाहुणं जेवढं आहे तर तेवढंच लग्नाला येणार जाणार. बर आणि पत्रिका वाटायचं ही काय नव्हतं त्यावेळेस तांदूळ वाटत होती. होय. हा तांदूळ वाटायची म्हणजे काय करायचं कसं? नुसतं तांदूळ नेऊन द्यायचं लग्न आहे ते अमक्या दिवसाला अमक्या तारखेला लग्न आहे ती म्हणायची एवढंच. होय. हा बर मग तेव्हा ती लग्न म्हणायचं. हे आता पत्रिका सगळ्याला कोणाला ज्याची ओळख नाही त्याला सुद्धा पत्रिका देते ती. हा हा हा. हम्म. आणि वराड कसं यायचं? वराड बैलगाडीने यायचं. हा ट्रका वाहनं बिनं काय नसायची बैलगाडीनं वराड येणार. हा हा किती असायची बैलगाड्या? 10-5 गाड्या असेल जे त्या ताकदीनं. होय. बर मग ती आज लग्नाला आली म्हणजे उद्याच माघारी जाणार. बर हळदी दिवशी आली की लग्न लावूनच माघारी जात होती. मग काम असायचा का त्यांचा? मुक्कामच असायचा बैलगाड्याचा. बर आणि मग त्यांची ते तेवढी हे करायची का? सोय वगैरे करायची का त्यांची? मग सोय बैलाची वैरण हा. माणसाचं जेवण ही सगळी सोय करत होती. होय. मग बैलाही वरण पण ती त्या लग्न मालकाला करायला लागायचं का? लग्न मालकाला हा सगळी सोय लग्न मालकानं करायची. हा हा बर. हम्म. लग्न जमाय कसं जमलं जायचं लग्न पहिल्या काळात? पहिल्या काळाला काय आई वडिलाला नवरीला असं लग्न जरी झालं तरी त्यांच्या देखत बोलायची पंचायत होती आम्हाला. होय. बोलायचं नाही? वरी 2-2 वर्ष बोलायचं नाही. हा 2 वर्ष बोलायचं नाही? नाही नाही अजिबात त्यांच्या देखत कोणा देखत बोलायचं नाही. गपचे फक्त बोलायचं? गपचीप. हा हा बर. असलंच होतं सगळं माग. गपचे बोलायचं मग व्हायचं का बोलणं? हे असं कुठं तर मग आपलं सेपरेट गावलं ते तेवढंच बोलायचं गडीभर. कुठं गावायची? कुठं तरी आपलं संध्याकाळच्याला इकडं तिकडं दिवस मोहळा आपलं तेवढ्या सांधाडातच पहिलंच सगळं एक ठिकाणी असलं म्हणजे आमच्या काय अशी निवारं नव्हतं. एकच कोटा असायला आमका. बर. मग तेवढ्या सांधाडातच काय झालेलं झालं तेवढंच झालं आपलं पॅक म्हणायचं. होय. असलं होत होतं. हा. कधी असा किस्सा झालाय का लय बोल वाटलंय आणि कोणीतरी तुम्हाला बघितलं चोरून बोलताना वगैरे काय? तेवढा टाइमच येत नव्हता आम्हाला. हा कोणी पाक शांत असली तरच तेवढा टाइम नाही तर नाहीच. मग हा बर. बोलायची पंचायत होती. हा आई बापा देखत कधीच बोलत नव्हती कोण कोणाला. हा पहिल्या काळी सासरवाशीला जाचले असायचा सासरवासले असायचा? बोलत होती मान राखत होती. हा जात कशा झाला जात नसायचा पण मान राखत होती ना. बर. त्यामुळे सासू सगळं ऐकायचं ना? सासून जे सगळं ऐकायचं. सोनानं सासूचा शब्द मोडायचा नाही. हा बर. सगळं ते सांगल ती काम ऐकायचं सांगल ती काम करायचं. भाकरी कालवण लवकर उठायचं दळायचं एका काय ठिकाणी आणि दळून भाकरी करायच्या. होय. दळायचं कशावरती? जात्यावर. हा बर. आणि किती वाजता उठा दळायला ते? 4 वाजता. होय. आणि कोणी कोणी दळायचं ते? सासू सोना दळायच्या काय सोनापेक्षा सेपरेट आपल्या दळायच्या. होय. होय. मग ते जात्यावर तर दळण असा त्यावेळेस पण गाणी असायची की नाही? मग असायची गाणी. सरल ग दळाईन सुप झाड ते आदईर झाड ते आद गाईर माझा बायजरीच पदईर असली गाणी असायची. तुम्ही कोणाकोणाची ऐकलीत गाणी? आई ग म्हणलेली आम्ही ऐकलेलं. दुसरं कोण काय आता दुसऱ्याची कशाला ऐकायला जातोय आपण. आई म्हणलेली असलं ऐकायचं आपलं. किती वाजता उठायची आई गाणं? आई 3-4 वाजता उठायची. तिचं ती 5 वाजता गाणंच चालू असायचं. 5 वाजले की मग झालं आंघोळ्या केल्या भाकरीचे ते मापालाच लागायची. बर. भाकरी कोण करायचं? आईच करायची. पुन्हा आम्ही सोना आल्यावर मग पुन्हा लागली करायला ही. दळण काय काय सजवते जात्यावरचं? मका हुलग मटकी. होय. ज्वारी ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही. बर.
आणि मग ते जात्यावरची गाणी काय काय असायची मी ते गाणी प्रकार म्हणजे काय काय असायचे नेमकं ते? ही नोक अशी गाणी म्हणायची आपली देवाची गाणी काय म्हणायची, हा ही असली गाणी काय म्हणायची. मग सगळं आता काय आता माहिती ध्यानात राहते काय इतकं पहिलं पण भावावरनं बहिणीवरनं आपलं- होय आईवरनं वडिलावरनं असली म्हणत होती गाणी. हा हम्म लेकीवरनं वगैरे म्हणायची बघा, लेकावरून लेकीवरून ते दिली गाणी. तसली गाणी येत नाही ती मला आता. हा हा इसरूनच गेलंय सगळं माझं काय येत होती पण मग सगळं इसरून गेलंय तसलं गाणं. होय ती आठवतच नाही ती लवकर. आठवा की बघा एखादं अजून काय आठवतच नाही गाणं. काय म्हणू पाळणा म्हणू का एखादा? म्हणा की. पाळणा जरा गदराड आहे बरं का पण. हा म्हणा असू दे चालतं काय अडचण नाही. अंधाऱ्या बोंधाऱ्या बोरीचा काटा मैस कापून टाकीला वाटा टोना ठोकायला चंदन पाटा जुबाळा जुजुरे जो दुसऱ्या दिवशी मारीला रेडा उंदरा मांजरानी भरीला वाडा आला कुत्रुबा वाट बी सोडा बोच हाताडी दातानं तोडा जुवाळा जुजुरे जो तिसऱ्या दिवशी खांदिली नानी आत कोण नाती ग खाटकाची राणी वलन बांधुनी टाकेली चानी जुबाळा जुजुरे जो चवथ्या दिवशी पेटवावी चूल चुलीवर भोगून ठेवावं मोठ फुरका मारुनी मागावं मीठ जुबाळा जुजुरे जो पाचव्या दिवशी पाचवी करा गाणं गाऊनी हलवा सरसरा जुबाळा जुरे जो झालं जोरात म्हणलंय पाहिजे एवढाच असाच आहे आपला ही रचलेला पाळणा. कुणी रचलंय? माझ्या मनानच. होय हं. तुम्ही स्वतः रचलाय? मग दुसरं कोणच नाही यात काय हा स्वतः रचलेला आहे कसं काय रचलाय असला? त्याला काय असं माग लय पाळणं गाणी येत होती पण माझी ह्या पण 20 वर्षात सगळं संपलंय बघा. हा हा नाही पण ही तुम्हाला अशा पद्धतीचं शब्द कसं काय सुचलं? चालत चालत माणसावर गाणी रचत होतो माग मी. हा हं. बर त्याला काय मापच नव्हतं. जोरात म्हणलाय पाळणा हे. अशा पद्धतीचं म्हणजे ह्याच्यावरनं पाळलाय ना, म्हणजे ते मटण आपण जे खातो त्या मटणावरनं पाळणाय हा. हा हा चालत चालत असं गाणं म्हणायचं म्हणलं तर म्हणत होतो माग मी पण हा. आता माझ्या ध्यानातच राहिलं नाही काय 20 वर्षात सगळं संपलंय. हा हा कसं काय काय? काय थोडं थोडं ध्यानात राहिलेलं. हा हा, एवढंच नाही तर लय गाणी म्हणत होतो मी. अजून जरा असली गाणी म्हणून दाखवा बरं. जोरात म्हणताय गाणी आणि ही भारी ती गाणी. हे गवळ नकी चंद्रवळ गळ्यामध्ये घालून पुतळ्याची माळ दात काय करती काळ जळजळ चंद्र काय नेसती नामी पाय घोळा ठाक डोंगान दुखतय खुब्यात अगनर आयाला मुजरा करून ही नजर फिरवतो मी तुझ्याकडं ग ग ग. म्हणजे ही रचलेलं आहे बरं का असलं कुठं 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 काय काय असलं याच्यापेक्षा दुसरं काय नाही. हा. होय जोरात म्हणजे तुमच्याकडे ही चांगली कला आहे म्हणजे गाणी रचून स्वतः म्हणायचं हे काय. आता नाहीच कला संपली आपली कला संपली नाही तर मागलं येतो तू गाणं मांडले. हा हा बर ह्याच्यापेक्षा दुसरं काय ध्यानात येत नाही आता. तमाशा वगैरे असायचे का हो? बघायला जायचो आम्ही. होय कुठं जायचं बघायला? कुठं असेल तिकडं जायचं तमाशा बघायला. हा चालत जायचं. बर हा कोणाकोणाचे असायचे तमाशे ते? हे मंगला गाठोळ्याचा आलंय काय ती नावं देण्यात राहते ते काय आता त्याची आयला. नाही तमाशाला कलावंताची नाव सांगायचं जरा कोण कोण. हे तसलं काय देणार मंगला बनसोडीचा तमाशा आम्ही बघायला सारखं जायचो आपलं. हा बर कुठं असेल तिकडं जायचं बघायला. बर हा आणि तमाशामध्ये काय कसं असायचं पहिलं तमाशा कसा असायचं होते? पहिलं तमाशे म्हणजे काय भाकरीवरलं तमाशे आलं म्हणायचं ती. हा त्याला काय इतक्या सुपाऱ्या होत्या काय लय मोठ्या. हा 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 बर 100-200 दिलं म्हणजे तमाशा व्हायचा. हा दुसरं काय भाकरीचा तमाशा म्हणजे भाकरी खाऊनच असायचं. भाकरी खाऊन नाचूनच जायची ती. 100-200 दिलं म्हणजे लय झालं त्यांना हा त्या काळाला.
भाकरी कोण द्यायचं त्यांना? गावकऱ्याने. हा हा म्हणजे असा कुठं तमाशा असला का पुढारी असतोच की गावातला, हा 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 त्या पुढाऱ्यानं सगळे त्याची सोय करायची. हा बर खाण्यापिण्या सगळं. हा किती जणांचा लावजा मासा ते? 10-12 असायची, 10-12 माणसं. होय. हा बाय असायच्या का? असायची बाय असायच्या 4-2 गडी 5-4 हा अशी माणसं असायची 10-12. आणि मग तमाशा बघायला कोण कोण जायचं तुम्ही? अशी पोरं जायचं बघायला आणि दुसरं कोण जायचं? घरातलं काय म्हणे, कोण म्हणे नाही काय? त्यांना कशाला कोणाला माहिती होतं तमाशा आज इकडं आहे म्हणलं एकावाना जायचो आम्ही. होय. हा चुकूनच जायचं सगळं. कधी सापडलं जा कोणाला तमाशा बघताना? अजून सकाळपारी जाग्याला यायचं माघारीनं. होय. हा सायकली नसायच्या, हा गाड्या कोणाकडे नसायच्या, चालत जायचं चालत यायचो आम्ही. हा आणि गावातली माणसं काय म्हणत होती मग तुम्हाला तमाशा बघताना? कशाला कोण काय म्हणते, हा जी नादिक असेल तेवढीच जायची, बाकी सगळी कशाला जाते ती. बर गडी लोक जे फक्त हा, तमाशा हा. बाया असायच्या का? नाही नाही बाया फक्त नव्हत्या. गाड्या नाहीच. कधीच नाही बाया जातच नव्हत्या कधी तमाशाला. हा गडीच पोरं अशी जाणार. बर. हा मग त्या काळात वाहनं तर नव्हते, मग तुम्ही काय करायचं? चालत जायचो, चालत म्हणतो तर आम्ही. हा हा चालतच जाणार कोणीकडे. बर. हा कुठं कुठं चालत जायचं तुम्ही? पंढरपूर एपतपूर जायचो आम्ही चालत हितनं. होय. होय किती किलोमीटर आहेत ना पंढरपूर? 30 किलोमीटर आहे की. होय. मग तेवढं चालत जायचं, चालत अजून तेवढंच माघारी यायचं. बर. हा बाजार वगैरे कुठं असतात तुम्ही? कुठं करा? बाजार मोडणीमला असायचा. बर. बाजारला पण चालतच? बाजारलाही चालतच. हा हा बर. चालत जायचं चालतच यायचं. कसा होता हो पहिल्या काळातला? त्या काळातला बाजार कसा होता? काय कसायचं? स्वस्त होता. 4-5 रुपये दिलं म्हणजे वजन येत नव्हतं आम्हाला बाजारनं त्या काळाला. आता काय येते का? काय काय नाही बाजारात? बाजारातनं काय आणायचं आहे? खायचं प्यायचं आणायचं सगळं, ज्वारी कुठं मका हे असलं घेऊन यायचं बाजारनं विकायला यायचं. कोणीतरी आपल्या अडचणीला आणायचं, ते आपल्या अडचणीतनं आपण ज्याला नसेल ती घेऊन येणार. हा कोण जायचं बाजार करायला? बाजारला का आमची आई जाणार. होय. पण आई बरोबर आम्ही बी जाणार. होय. हा हा चालतच जायचं? चालतच जायचं. 1 रुपया दिला की 1 शेर ज्वारी यायची आम्हाला. हा असं 5-4 रुपये दिलं म्हणजे आपलं पायलीवर ज्वारी घेऊन यायची. बर. हा मग आपली तेवढीच सगळ्यांनी पुन्हा खायची. हा हा आणि बाजारात खायला काय असायचं? खायला काय शेव चिवडा चिरमुर हे असलं, ह्याच्यापेक्षा दुसरं काय असायचं त्या काळाला? हा खायला नव्हतंच बाकीचं काय. बर. ते आवडून खात असाल तुम्ही? मग तेवढंच आवडीनच खाणार. हा दुसरं काय आता काय बी निघालंय की. हा पण त्यावेळेच तेवढंच खायला. आईबद्दल सांगायचं जरा, आईच्या आठवणी सांगायचं जरा. आईचा स्वभाव वगैरे कसा होता तुमच्या? आमच्या आईचा स्वभाव एकदम कडकन. हा अजून पण आहे ना, अजून पण कडकच स्वभाव आहे. हा होय. आई आहे का? आहे की 95च्या पुढं आहे माझ्या का 96-97 वय असेल. कुठं आहे आता? आहे की इथं आमच्या खाली आहे. होय. येईल का आता इकडे बोलवलं तर? नाही चालता येत नाही का? चालते हा पण तेवढ्यात तेवढं. पण आईनं आता जसं राग करते तुमच्या, तसा जीव पण लावला असेल ना आईनं? खायला घालायची की. होय. हा पण सगळ्यातनं राहिलेलं माझ्याकडं. होय. हा कसं काय? मी फिरायचो ना असं हा इकडं तिकडं हे माहीतच होतं आईला. ही फिरून कुठंतरी जगल्याशिवाय राहत नाही, माघारी येत नाही असं हा. करून. मग ते म्हणजे कुठं बी खायचं काय बी घवल ती. हा हा मी घरचे असेच करत नव्हतो काय. आई बनवायची काय हो असं म्हणजे खायला सगळ्यात जास्त म्हणजे पदार्थ जे खाद्यपदार्थ काय बनवायचे? साधे असू द्या आणि कसले बी असू द्या, आईच्या हातची चव येत होती खाण्याला. कारण उभ्यानं चटणी मीठ उभ्यानं टाकत होती, अशी पाणी वाताची वरनं कालवणात आबाळ दिसणार पण खायला एकदम चवीच लागत होती. हा हा बर. आता काय नाही ती घालते ती, आता मुळ्यात व्हायला लागली लोकाला. हा मसाला दुनव्याचं घालते ती तरी बी चव लागत नाही. हा पण त्या काळची लय चव लागत होती खायला. सगळ्यात जास्त आईच्या हातचं काय काय खायला आवडायचं? काय खायला आहे आम्हाला माती, दुसरं काय नव्हतंच तर कालवण भाकरी ह्याच्याशिवाय दुसरं काय आहे? भाज्या फिज्या असली करायची, मेथीची भाजी कुठं चिगळाची भाजी असलं पहिलं करायची आई. हा पण खायला एकदम खमंग लागायचं आम्हाला. पोट भरून खात होतो आम्ही. स्पेशल पदार्थ काय बनत नव्हते का? स्पेशल पदार्थाला तर कोणाकडे नसायचंच काय तर. भाकरी तेवढी स्पेशल पदार्थ रोज. बर. ह्याच्यापेक्षा दुसरं आमच्याकडे नव्हतंच काय पहिलं. हा 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 बर. हा आणि त्यावेळेस आम्ही काय कामं करून जेव्हा आणायला लागलो हा तेव्हा काय मग असं पुन्हा खायला लागलं. मग तेव्हा सुधारणा बी झाली उली आता. धपाटी कापण्या वगैरे करत असं काय होती, बनवायचं ना? धपाटी कापण्या करायची काय आमची. होय. होय. हे स्पेशल झालं की हा असं काय? आणि तसलं ते आता कोणाला काय तुम्हाला सांगतो ते म्हणाय सुद्धा येत नाही.
काय घागऱ्या काय ती घाऱ्या बर एकदम नंबर एकच करायची म्हातारी आमची. कसल्या घाऱ्या ते ती घाऱ्या रताळ्याच्या घाऱ्या करायची. बर हा कसं बनवायचं ते ती शिजवून बनवत होती. हा मग ती कसं बनवत होती तिलाच माहिती. काय काय टाकायचं त्यात काय सूट बडीशेप येलदोडा असलं टाकायची काय 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 तिखट मीठ तसले म्हणजे दोन्ही प्रकारच्या घाऱ्या करायची. बर. गुळमाट बी करायची असले तिखट मीठ घालून बी घाऱ्या करायची. धपाटी करणार. हा हम्म धपाटी कशी बनवायची धपाटी काय असं मकाचं पीठ ज्वारीचं पीठ हा गव्हाचं पीठ हा आणि थोडंसं डाळीचं पीठ बर याची सगळ्याची मिळून धपाटी करणार हिरव्या मिरच्या घालून. हा बाहेर लागायचे हे एकदम चवीला जोरात लागत होती. हा हा. बर पण आता कोण करते तशी धपाटी येत बी नाही ती कोणाला. कोण कोण खायचं घरी धपाट बनवलं कोण सगळी खायचो आम्ही. हा कोणाच्या एखादं इशाला यायचं कोणाच्या एका इशात दोन यायची कोणाच्या एखादं यायचं. हा हा बर कुटुंब मोठं असल्यामुळं पुरत नसायचं ना सगळ्याला. बर मग तेवढंच आपलं थोडं थोडं येईल ती खायचं. हा हा कापण्या वगैरे करत होती म्हातारी आमची. कापण्या कशा करायच्या कापण्या कसल्या काय ती कशी करत होती हीच मला कळत नाही. हा हा. कवा आता केलेलं मग थोडं आलेलं आपल्याकडे मोहर तेवढंच बघायचं पण करते कशी ही बघत नव्हतो आम्ही कवा. हा 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 बर हा पण करत होती. आणि कालवण कशा कशाची असायची काय कालवण भाज्या सगळ्या दुसरं काय नाही बाबा. चुक्याची भाजी हा तुम्हाला सांगतो मेथीची भाजी हा चिगळाची भाजी हा पालक हा पण देशी होतं ते. हा सगळं असलं सगळं देशीच करणार. हा हा आणि कसं लावायचं ते एकदम चवीला लागत होतं चांगलं ना. हा बर चव लय जोरात होती ते. म्हणजे फवारा नव्हता ना त्याला कधीच. भाकरी कालवणासोबत तोंडी लावलं काय असायचं काय नाही चटणी दुसरं काही सुद्धा नसायचं. भाकरी कालवण असलं चटणी का कोणाला खाऊ वाटलं तर चटणी. कसली चटणी असायची ही आपली तांबड्या मिरच्याची. हा हा बर तसली चटणीवर खायची. हा हा आणि लोणचं वगैरे आंब्याचं लोणचं आंब्याच्या दिवसात. हा लोणचं असायचं असायचं की. काय पद्धती लोणचं बनवण्याची काय माहिती आहे का तुम्हाला दुसरं काहीच नाही त्याला टाकत नव्हती. मीठ हळद हा आणि मोहरी टाकली काळं राळं टाकलं की झालं ती लोणचंच झालं. कशात मी ही गारा आणि गाडग्यात तयार करत होती ती. होय हा गाडी घेऊ दे का पहिले गाडगी हा भरण्या नव्हत्या. हा गाडग्यात टाकलं की ती मुरलं की पुन्हा खायचं. बर किती दिवस मराला ठेवायचे ते 8-15 दिवस मुरलं की पुन्हा खायला ती एकदम चव लागत होती गाडग्यातली. बर नाही गाड्यात बराच दिवस लागत ना त्याला मुराला. गाडग्यात केसं मुरतं लगेचच. हा हा बर मग काय केल्यावर लगी खात नाही. महिना 15 दिवस ठेवले पण ती मुरतच तवर. हा हा बर सांडगं वगैरे असायचं का असायचं की मटकी डाळीचं. हा होय बर मटकी डाळी सांडगं असायचं की. हा कसं लागायचं सांडगं सांडगं ती काय तिखट मीठ घालून करत होती. सांडगं त्याचं कालवण सुद्धा करत होती मागं. हा हुलगं मटकी हा असलं सगळं कालवण आलं. दुसरं काय नसायचं. सांडग्याचं कालवण कसं लागायचं सांडग्याचं कालवण काय एकदम चांगलं लागत होतं ना. होय मग आवडतच का तुम्हाला होय तेच तुम्हाला हे विचारतं ह्यातलं सगळ्यात जास्त तुम्हाला आवडायचं काय मला आवडायचं म्हणजे दुधाशिवाय काय जास्त आवडत नव्हतं आपल्याला. होय दूध तेवढं आवडायचं. काय जरी केलं तरी दूध भलं पाणी वाचलेलं का असं पण दूध आवडायचं. दूध असायचं का भरपूर दूध असायचं की. होय होय घरात जनावर होती का होय किती होती जनावर 2-3 गुरं होती. बर देशी गुरं. होय त्याचं दूध निघायचं आपलं. ते दूध सगळ्याला काय नाही म्हणलं तरी तांब्यात दूध येत होतं. होय होय शेरड होती का शेरड हा शेरड होती की. शेरडा दूध 2 खायचं? शेरड. बर हा शेरडा दूध खात नव्हता का कोकरं प्यायची त्या टायमाला. बर. जनावराचं दूध आम्हाला सरत नव्हतं. हा आणि सुगीचा दिवस कसं होतं होते सुगीचे दिवस हे काय हे असं. सुगी आली म्हणजे बलरी घालायची जो कडबं काढायचं. हा हा. कशी घालायची भलेरी कडब काढताना हे भलबिरीच्या नादा नादा गड्या हो हो भल गडी दादा अरे होई र होई वागा वागा गड्या हो हो भल गडी दादा हे पातला वागार वागा गड्या हो हो भल गडी दादा भल बिरीच्या नादात नादा गड्या हो हो भल गडी दादा असली भलरी असायची.
काय भलेर म्हणजे नेमकं काय ते? ही कडबा काढायला म्हणजे कोणी कोणाला बोलत नसायचं. बर आणि आपली पात धरली म्हणजे पात त्याची मोहर माग अशी पात करून त्याला भलेरी म्हणायचं. बर हा हा बोलत नसायची भलेरी घातली कोण म्हणजे. बर हम्म. आणि हे म्हणायचं कोण? दोघांनी म्हणायची न. हा हा कोण भाऊ असलं तरी ही एक जणांना मोहर म्हणलं की एक जणांना मागं म्हणायचं, त्याचं झालं की आपण म्हणायचं, आपलं झालं की त्यानं म्हणायचं असं. बर हा 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 अजून काय असावी गाणी? ही गाणी काय ही असलीच. हा हा हे नवरा बायकोची जोडी तव्यात भाजली, हलवा हात राया मी घालते भलरी. या असली गाणी असं म्हणजे कवा तरी आपलं मधनातनं. हा हा हा. हा दुसऱ्या कसल्या भलरी, भलरी म्हणजे हीच भलरी असायची. पूर्ण म्हणाय का अशी लांब लचक म्हणाय? लांब नाही ही, हा एवढं ही चुटकं जोडलेलं. बर लांब नाही एवढी भलरी. पहिल्या काळात गोष्टी पण सांगायचे बघा. काय आम्ही गोष्टी का आमच्या तुम्हाला कोण गावात सांगायचं या गोष्टी? ध्यानात सुद्धा राहिले नाही. त्या आमच्या गोष्टी कवाना आम्ही ऐकले बी नाही. त्या कोणाची सांगायची पण आम्ही ऐकत नव्हतो. कोण कोणाची. सांगायचं? कोणी बी अशी म्हातारी माणसं सांगत होती गोष्टी, हा पण आम्ही कवाच ऐकली नाही गोष्ट कोणाची. उद्योगच आपला आपला करत राहायचं. काय एखादी जुनी गोष्ट सांगाय आम्हाला. काय तुमच्या गोष्ट काळातली. माहिती ध्यानात नाही तर मी ऐकली पण नाही कोणाची गोष्ट. हा ऐकली बी नाही आणि ध्यानात पोरांना बी तुम्ही कधी सांगत नाही? तुमच्या हा. नातवांना गोष्टी सांगत नाही कधी? नाही. नाही 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 होय आपल्याला ध्यानात राहिली नाही गोष्ट कुठली तर हा. काय म्हणावं तसं. आणि ऐकली बी नाही गोष्ट कोणाची, ऐकली नाही आपण कवा. हा आम्ही बारकं झालं भूतांच्या गोष्टी वगैरे, हा भूताच्या गोष्टी बोताचं काय मी किती बी रातचं मी तसलं खाल्लंही तसलं त्या बोताचं. काय खाल्लंय? असं गावात नाही येत होतं 11 वाजल्या होत्या, पौर्णिमा होती. हा आणि गावात नाही येता येतं त्या मसनवाडी कडेला एक टोपलं ठेवलं होतं कोणी. मग त्यात सगळे 7 चलच्या 7 पोळ्या ती 7 सोया 7 बिब असलं काय 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 लय ठेवलेलं होतं. बर उचललं तिथनं काय गावाकडं पोटात आग पडायची आमच्या. हा. घरी तर गावून काय मिळतंय खायला म्हणून तसलं ती उचललं आणि सडकाला येऊन खात बसलो ना आलो मळ्याकडे कोण. होय होय किती वाजता हे खाल्लं होतं? हे 11:30 दरम्यान खाल्लं होतं. कधी सकाळी का रात्री? रात्री. रात्री 11:30 वाजता. हा भीती वाटली नाही का तुम्हाला? काय सुद्धा नाही. होय मी अजून बी भेट नाही मी कवाच मसन वाटेत. मड हा. जळत असलं तरी असं मी मड्याच्या कडेला किती वाटोळी बसतो, हा पण भ्या वाटत नाही मला कवा. असतं का भूत खरं? कुठलं भूत आलंय का की आपल्या सावलीला भेटय माणूस. बर हा भूत मेलेलं कुठं माघार येत असतं काय? मग हे कधी पहिल्या काळातले असतात बघा, ते इकडे उतरून टाक तिकडे उतरून टाक उतरा टाकत टाकायचं. होती किती करत होती काय काय, पण ते मला तर अक्षरशः खरं वाटत नाही. हा 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 कधी तुमच्यावर उतरून टाकलं होतं का? मग आमच्या म्हातारीनं उतरून टाकायला लागलो होतो एक बार, पण मी उतरू दिलं नाही तसं. काय झालं? मी भिलो होतो. हा आणि सकाळच्याला काय संडासला रक्ताच्या संडासवर बसलो. बर हा हा मग ती मग हिथं लागलंय तिथं लागलंय असलं म्हणायला लागली होती, पण हा. मी काय ती उतरू दिलं नव्हतं. होय मग काय केलं आहे? भिलो म्हणजे काय की हे होतं काय मांजर हिकुंड असं पायात गोठमळायचं, हिकुंड असं गोठमळायचं माझ्या. बर बर ज्या आईला म्हणलं ही लई सारखं गोठमळते म्हणून काढली चेपल सपका द्यायला ती मांजर गेलं कोणीकडून कुत्रच झालं मोठं लट. बर ती कुत्रं लागलं गोल येडं घालाय मला. बर आताला का म्हणलं आज काय खरं नाही बाबा आम्ही मांजर गेलं कुठं तर कुत्र झालं म्हणजे काय प्रकार झाला ते? ती कुत्रच बनलं कस काय? आणि मांजर गेलं कोणीकडे पळून. हा आणि पुन्हा ती कुत्रं लागलं का असं गोल येडं घालाय मला. हा मग पुन्हा माहिती ध्यानात आली ज्या आईला आमोशी आहे म्हणलं आज हा. 1:30 वाजली होती. हा काहीतरी हाय गायला का म्हणलं मसन वाट्यात निघलं बाबा आज काहीतरी. हा असं एक म्हणलं मनाला न जे कापडं धरली अशी दोहतार हातात धरलं ना झप्पाळ आलो ती घरी असतो माघारी बघितलं नाही कोणा. होय हा हा मग घरी आलो ती कापडच ओली झाली पाक घामानं पिळलीच. कधीची गोष्ट आहे? ही याला झाला असेल जवळजवळ 40 वर्ष झाली असते. किती वय होतं त्यावेळेस तुमचं? केवढं होतं? त्यावेळेस वय माझं असेल 30च्या आसपास वय असेल. होय हा काय नेमकं कुठं दिसत होतं मांजर ते? हे माड्या रोडला त्या वाड्यात. बर हा एकटाच होता का तुम्ही? एकटा 1:30 वाजता. हा हा रात्रीच्याला? रात्रीच्या रात्री 1:30 वाजता तिकडे काय करायला तुम्ही? कामाला गेलेलो होतो ती पगारी झाली नाही ते पण उशीर झाला तिथं ती उशिरा आलो ती नेमकं त्या टायमाला तिथनं आलो हा आणि पाणी होतं म्हणून पाण्यात मोहर पाऊल टाकला की मांजर लागलं पायात घोटाळायला. पाण्याच्या मोहर पाऊल टाकला की बर आम्हाला दुसरा पाऊल मोहर उचलला की लय येडं घालायला लागलं म्हणून मी म्हणलं मांजराला आता तुटकी चेपल होती हानावी म्हणलं ती मांजर गेलं कोणीकडे निष्ठून कुत्रं झालं होतं. हा बर मग त्याला बेहल्यामुळं ते आमच्या आईनं ती म्हणली बेहलंय म्हणली रातचं कुठं ह्याला उतरून टाकू म्हणली मसनवाड्यात तिथं, पण मी ते उतरू दिलं नव्हतं. हा
मग आता तुम्ही तर म्हणताय भूत काय नसतं नसतं, मग हे काय प्रकार सांगला तुम्ही आता? आता का कोणाला ठेवायची मला तर काय कळते, पण आपल्याला नजर पडलं नाही, फक्त ती चमत्कार एवढा मात्र घडला होता एवढा हा. एक बार. आणि ते काय कुत्रच असेल ना, तुम्ही त्याला कुत्र मांजर नाही, समजून नाही, नाही. कुत्र. मांजर पायातलं असं घोटाळायचं बंद झालं आणि मांजर घोटाळायचं बंद झालं की एकदम कुत्र मोठं झालं बर. आणि ते कडणी लागलं फिरायला माझ्या. हा. मग त्याला पुन्हा आता काय भिवूनच पळालो मी. परत कधी असं चालतं का? परत नाही कधी झालं. होय. हा हा. आणि कधी कोणाचं ऐकलं होतं का तुम्ही असं, कोणाकडून ऐकलं होतं की असं, कोणाकडून ऐकलं होतं? मी साल धरलेलो होतो इथं वाघजाच्यात आमच्या. बर. मी असं छातीवर असं हात ठेवून झोपलो होतो. हा. म्हणजे पाणी हिथं लागलं की उठून दार बांधायचं. बर. हा. गुडघ्याला पाणी लागलं हा. की उठून दार बांधायचं. हा. आणि ती दार बांधत बांधत पाणी कुठवर जरी आलं तर इकडं झालं आणि ही अशी चिकीमिकी घातलेली हिथंच होती ती. हा. माझ्या छातीवर ठेवला बोजा ठेवल्यासारखं झालं 2 मनाचा. हा. ही सुट बी आता हात. हा. आईला म्हणलं काय का असं ना गाड्या, म्हणलं आज आपल्याला गाठलं कोणीतरी. हा. असं म्हणत म्हणत हिथं आमच्यात एक डोंगरीची म्हातारी होती. ती म्हातारी म्हणली भाड्यावर रातचं फिरताय तुम्ही, काय बी करताय म्हणली, निदान राम राम तर म्हणीत जावा. हा. मग ती बोबडत माझ्या तोंडात आलं एकदम लांब लांब असं तोंडात ती चिकीमिकी निसटली माझी. हा. चिकीमिकी निसटली की उठून उभा राहिलो. हा. इकडं तिकडं बघितलं तर काहीच नाही. हा. मग जिकडं घराकडे जायचं सोडलं आणि मी जिकडं वसाड जागा होती त्या वसाड जागेकडे गेलो. बर. मग तिथं जेव्हा असलं मोठं मोठं डोळं भुग्यावनी जेव्हा दिसलं का नाही, हा. तिथनंच माघारी मोहर पाऊल घेतला माघारी की ते जड्डोम करणं हिरीत उडी मारली. हा. नुसता आवाज आला पण दिसलं काहीच नाही, हा. नुसता आवाज आला. विहिरीत उडी मारलेलं? हा. कोणी मारली? कोणी मारली काय माहिती, डोळं तेवढं दिसायचं नुसतं. तो डोळं कसलं होतं? हे लय मोठं मोठं डोळं होतं, हा. भुग्यासारखं डोळं होतं मोठं. ती उडी मारली त्यानं, मी माघारी पाऊल घेतलाय हा. आणि पुन्हा पळालो असा हा. काहीतरी हाय म्हणून. बर. मग वस्तीकडे गेलो की तवर मोहर दंड वाजवायला लागलं. हा. काट्ट करणं दंड वाजवायचं आणि हाका मारायचं, हा. संभव संभव करायचं, म्हणजे त्या वस्तीच्या आसपास. हा. 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 त्या आईला म्हणलं आता ही काय खरं नाही गाडी आपलं. मग तिथं जवळ वस्ती होती, तिथनं जाऊन ज्या तसा ज्या त्यांच्या अंगावर सगळ्या बाया असो गडे असो हाय असं अंगावर जाऊन पडलो. बर. हे लोका म्हणली बिहलं का आज, म्हणली ही पौर्णिमा आहे तर ही 100% बिहलं. मग त्यांना माहित होतं त्या माणसाला हा. 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 की बिहलं म्हणली आज. हा. मग त्यांनी पुन्हा ते माझं त्याच्यावर सालच संपलं तिथलं. होय. वा. एवढं दोन टायमाला मी बेलतो मग तर. हा. मग कवाच बेलो नाही, आता कवाच भेट नाही आपण, बर. पण 2 टायमाला मग तर बेलो होतो. हा. काय होतं नेमकं ते? काय दिसतच नसायचं, हा. नुसतं बेहा दावायचं. बर. हा. बेदा आवाज म्हणजे काय, कसं की काय? नव्हतं असं दंड वाजलं की कट करणं, नुसता आवाज याचा दंड वाजायचा. हा. त्याच्याकडे बघितलं की ती हिरीत उडी टाकायचं, त्या नुसता हिरीतला आवाज यायचा, मुटका वाजल्याने. हा. एवढंच, दुसरं काय, पण दिसत नव्हतं काय. हा. हम्म. आणि नाव काय घ्यायचं? काय नाव आहे, माती नाव आपल्याला मात्र आहे होय भूताचं. नाही तुम्ही आता मागाशी मला काय तर नाव घेत होते ते संभा. ते हाका मारायचं इकडं, दंड कोणाला? वाजवताना हाका मारतोय, संभव संभा म्हणायचं. कोणाचं नाव? तिथलं माणूसच होता. बर. विष्णूचा, ही विष्णू आहे का आता, हा. हे विष्णूचा आजा. बर. आजा नाही पजा. बर. बर. हा. हम्म. त्यांचं नाव हे करायचं का? हा. तिथलं मग आता त्यांनी रानाची इकडून टाकलंय ते, आता काय तिथं कोण जात बी नाही. हा. हम्म. पण आता हे तुमच्यासोबत झालं, दुसरं कोणी सांगलं होतं तुम्हाला असं कधी? सांगत होते की हा. इथं असं आहे तिथं तसं आहे, असं भ्या सांगायची की. हा. होय, पण आम्ही भेट नसायचो. हा. पण 2 टायमाला मग तर मी भेलो होतो. कधी सांगलं होतं तुम्हाला? हे बिहायच्या आधी सांगलं होतं का बिहल्यानंतर सांगितलं होतं? नाही भ्यायच्या अगोदर सांगितलं होतं आम्हाला. होय. होय. काय सांगितलं होतं? ही अशी जागा आहे का, फिरत जाऊ नका आधारचं इंदारचं. हा. कोणी पण सांगितलं होतं? ती डोंगरीची म्हातारी होती, तिला दात सुद्धा नव्हता तोंडात, बर. एकदम जुनी. हा. ती म्हातारी म्हणायची फिरत जाऊ नका भाड्यानो, आंदा इंदारचं, इथं असं आहे तिथं तसं आहे असं म्हणायची नुसतं. पण आम्ही त्याच्यावर जो म्हणत काय आहे नाही, म्हणायची? भूत आहे इथं मोठं लय, असं नुसतं भूत म्हणायची फक्त. हा. हा. पण आम्हाला काय त्याचं आठवतच नसायचं. बर. मग ते सांगल्यामुळं आता तुम्ही जे हातावर काय छातीवर जे हे असं तिडी करून झोपला होता ना? हा, असं टिडी करून झोपलं. झोप लागली होती का तुम्हाला? मग हिथं पाणी लागलं की उठून दार बांधायचं, हा. तोपर्यंत झोपायचं? तोपर्यंत झोपायचं. होय. हा. पण ती हिथं झोप लागल्यावर असं जी बोजा ठेवली जे झालं ती त्याला ते झोपीत बास झाला असेल ना ते? काय भास कुठला आला. मग उन्हासारखं चालणं होतं आणि दिसत होतं सगळं. ते होतं ना कधी झोपीत तुम्हाला? होतं की तसं. हा. मग तसं झालं असेल ना ते? हे तसं नव्हतं ती. आता ते ही 2 ठिकाणी तेवढा बेलोय मी. होय.
आता तुम्हीच सांगितलं तोंडाने. आता तुम्ही काय म्हणला, तुम्ही आधी कोणीतरी तुम्हाला सांगितलं होय भूतांचा असं आहे तसं आहे, म्हणत होती, पण आम्ही त्याच्यावर त्यांना तुम्हाला ध्यान ठेवत ती नव्हतो. झोपेत कदाचित स्वप्न पडला असेल, नाही म्हणून नाही तुमच्यासोबत स्वप्न झालं नाही असेल. काय नाही, पण एकदम बोजा ठेवल्याने वाटलं होतं मला, हा. ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही. मग परत नंतर कशी काय कोणाला काय ते तसं काय? उठून नको, पुन्हा मी असं इकडे पळायला लागलो की ते हाक मार दंड वाजवायला लागलं आणि हाक मारायला लागलं, पुन्हा त्याच्यावर भिलो मी. नाही नाही, आता तुमच्या बाबतीत असं झालं होतं, दुसऱ्या कोणाच्या बाबतीत झालं का असं नंतर त्यानंतर? नाही हा? नाही, मग तुमच्या बाबतीत कसं काय घडलं ते? आम्हाला भ्या दावायसाठी कोणी काय केलं असलं तर काय सांगावं. बर. हा अच्छा. हा. हा, हा. आणि संध्याकाळी तिथं कोण झोपत नव्हती त्यावेळेस. हा, हा. आम्हीच झोपायचो दोघं जण तेवढंच. बर. हा. हा. एक जण गोरापशी असायचं, एक जण दारदारा असायचं. हा. 24 तास लाईट असायची त्यावेळेला. हा. हम्म. बर. दुसरं काय. मग सुगीच्या दिवसामध्ये पाखर राखायला वगैरे जायचं का तुम्ही? पाखरं आपल्या आपल्या घरचीच. हा. हा. दुसरं कुठं जायचं. काय किती एकर होतं ती पेरलेलं वगैरे? काय निमार्द आघात करत होती, हुलगा मटकी निमार्द कुठं तर जुंधळा करायचा. हा. हा. मग आम्ही आता 7-8 जण असल्यामुळं आम्हाला काय ती कोण कुठं पाखराकडे जायचं, कोण कुठं काय करायचं, असं म्हणजे कामधंदाच करत होती पहिली. हा. हम्म. पाखर राखायला कोण कोण जायचं मग तुम्ही? कोणी बी जायचं आमच्यात 5 जणांपैकी, भाऊ पैकी. पाखर राखायला मजा यायची का? काय मजा आहे, पाखरं सकाळपारी 9 वाजता पाखरं हाणायची आणि पुन्हा कामाला जायचं. हा. हा. हिकल्याकडवरनं जायचं, हिकल्याकडवरनं जायचं, हा हा म्हणायचं, पाखरं उठून गेली की आपलं जायचं कामाला पुन्हा. हा. हो ना, पुन्हा दिवसभर पाखरं खातच होती. होय. हम्म. सकाळ सकाळ तेवढी राखायची. सकाळ सकाळ राखायची. कशी राखायची पाखर? काय करायचं? हा म्हणजे जायचं आणि काय गोपनीनं खडं हाणायचं, इकडं तिकडं झाडावरची उठवायची आणि लावायची. गोपन होती काय? हा, गोपन असायची. गोपन कशी फिरवायची ती? गोपन अशी गरा 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 फिरवायची आणि अशी माती टाकायची आत. हा. हा, पाखरं उठून जायची निघून. बर. हा. आहे त्या गोपनी आता ते पहिल्या? आता कुठं आहे त्या गोपनी. हा. हम्म. बर. आता पाखरं आता वाजवते ती डबड खडा 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 लावती, नाही तर तो बाई आटून बांब उडवते ती. हा. हा. आणि पहिली ते गोपनीनं पाखरं उठवत होती पहिली. मग ते रानामध्ये शेतामध्ये आता हुरडा बिरडा काय कसं असायचं पहिलं? हुरडं खात होती. हा. 5 वाजल्यापासून हुरडा खायचा सकाळी. हा. हम्म. कोण बनवायचं? आपणच बनवायचं, गवऱ्या हुडकून आणायच्या, उखंड्यातनं आकटी पाडायची, आर टाकायचा की हा. हुरडा खायचा आणि त्या हुरड्यावरच आमचं जेवण जगायचं. पुन्हा हा. भाकर कोण खातोय? भाकर नाहीच. होय. हुरडा खाल्ला म्हणजे भाकर कशाला लागते? कसा लागायचा हुरडा? गुळमट झार हुरडा होता पहिला, लसणाची पात, हा. मीठ, हा. हे असलं चटणी करायची न खायची. ते काय घेऊन द्यायचं का तुम्ही जाता येताना? हा, घरीच असायचं, घरीच खात होती सगळीच हुरडान. हा. हा. पाखर राखायला गेल्यावर खायचा का? पाखरा काय गेले मग हातात चोळून गेलेला तेवढाच खिशात टाकून नेलेला. हा. हा. आणि त्याचं कंस काढून खात नव्हता का? कणसं काढून ती हिरवा कसं खायचा? हा. भाजल्याशिवाय खायचाच नाही, भाजूनच खायचा. होय. हा. असं काय काय असं राहणार हो पहिलं खायला? पहिलं काय रानात असं वाळक, शेंदाड, गाजर, हा. हे असलं जुंदळ्याने टाकलेलं ती खायचं. हा. हा. बर. हा. पहिली वाळक असायची, शेंदाड असायची, हा. गाजर असायची. हा. हा. कसली असायची पहिली वाळक? वाळक पहिली ती देशी वाळक सगळी, शेंदाड गोल. हा. हा. बर. हे असली लांबकी कुठली आली ती हा. गोल शेंदाड असायची. हा. हम्म. ते काय आणि म्हणजे ती असं- बिगर पाण्याची येत होती. बर. हम्म. ते हुडकून आणायचे काय? रानात टाकलेलं बिया ते उगवलंय त्याला वाळकच लागायची सगळी. हा. हा. मग ते जागेवरच पिकलेली असायची का? जागेवर पिकली पुन्हा खायला चालू झालं. हा. हा. आता आहे ते शेंदाड? आता कोणापाशी बी सुद्धा नाही असला, आता नवीन व्हरायटी निघती आहे. आता कोणाकडे आहे शेंदाड? आता राहिलं नाही ते? हे हा. आता काय सुद्धा नाही. आता लाकडं लावून वाळकं लावती ती. हा. ती लोंबकळती, ती पहिली भुईवरची वाळकं होती. हा. हा. मवळ वगैरे काय काढली तेव्हा तुम्ही कधी? मोहळ नाही काढलं मला, कारण का मला सोसत नाही. अजून सुद्धा मोहळ तिथं असलं तर मी लांब पळून जातो, माझं अंग सुजत ती मोहळाकडे. माशी जवळ आली होय. मी कवाच मोहळ काढा गेलो नाही. बर. हा. मोहळाचं लय आपलं वाकडा आहे पहिल्यापासून. काळात करमणुकीसाठी काय असायचं? काय करायची लोक? काहीच करत नव्हती. करमणूक कशी झाली? कामात धंद्या नादातच असायची पहिली लोक सगळी. हा. हा. करमणूक काहीच नसायची पहिली. हा. हम्म. ते बेदिक वगैरे कधी ऐकले का तुम्ही? बेदिक माहिती आहे का? ऐकत होते की. कुठं असायचं? कुठं बी अशी ऐकायची, कुठं तरी इकडं तिकडं म्हणायची. कशी होती ती बेदिक गाणी? काय हा. बेदिक कसं असायचं? हे दक्षिण देशी असे होते एक गाव, ते रात होता रघुनाथ राव.
त्याची बायको कमलाबाई वाईट स्वभावात हरी 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 हरी. त्याच्या पोटी एक मुलगा छान वयानं लहान फार गुणात. याचे नाव आहे बापूजी ठेवा ध्यानात हरी 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 हरी. अरे बापूच्या शिक्षणासाठी धरली नोकरी गाठीला शेट. दिला वर्षाचा नौकर नमा लिहून नौकरी करणार हरी 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 हरी. अरे बापूची सुटली शाळा आला त्या वेळा पाहिलं तिनं त्यास. येऊ दे की वडिलाला सांगते हकीकत. नार उठली की झटकन उचलला पाठ घातला डोक्षीत बाळ मूर्छित हरी 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 हरी. अशी गाणी असायची. हे काय होतं, कसलं गाणं होतं नेमकं? भीती गाणं म्हणायचं याला. होय. हा बर. हम्म. आणि ही बेदिकवाली जी गाणी म्हणणारी जी लोक होती ती अशी म्हणजे शिकलेली असायची का ती? आता काय माहिती आहे मला तरी. हा हा बेदी म्हणत होती ती. होय. मग आम्ही आपलं असं ऐकलेलं का तरी काहीतरी एखादा चुटका ध्यानात राहिलेला आहे माझ्या. हा जोरात म्हणता ही पण तुम्ही. मग असलं म्हणत होतो काहीतरी काहीतरी आपलं थोडं, पण ह्याच्यापेक्षा ज्यादा नाही काय. चांगलं म्हणलाय तुम्ही. हम्म. आणि कुठं कुठं जायचं ऐकायला बेदिक? कुठं गावातच यात्रे टायमाला आमच्या आलं म्हणजे तेवढंच. हा. यात्रा कसं असायची? यात्रा काय त्यावेळेस फुल भरत होती आमची. हा. होय. हा. मग असली बेदी गाणी यायची, कुठं तमाशे यायचं असलंच. हा. दुसरं काय नव्हतं. कुस्त्या यात्रेमध्ये असायच्या. कुस्त्या असायच्या. हा? कुस्त्या पण नसायच्या? कुस्त्या असायच्या त्यावेळेस. कोणाच्या असायच्या कुस्त्या काय? पहिलवानाशी हिकडलं याचा ह्या हिकडला आला तिकडला आला, मग त्याचं आपलं ठेवलेलं ती इनाम त्याला आपलं त्याच्यावर पहिलवान असायचं सगळं. हा. कोणाची कुस्ती 100ची, कोणाची 50ची, हा. 200ची लय मोठी झाली. हा. शकून अपशकून पण असायचा बघा. लोक पाळा गेले तसलं. मांजर आडवं गेल्यानंतर म्हणा मांजर आडवं गेले जाय. होय होय म्हणत काय असायचं नेमकं ते? काय आता आपल्याला तर कळायचं साधं ना. आपल्याला कवा त्याचं आपण पाळलं बी नाही कवा काहीच नाही म्हणत होती एवढं खरं. हा. पण आपल्याला ती माहित पडलं तुम्ही नाही. कधी गेला काय माघार असं मांजर आडवं गेलं? नाही बाबा कवाच माघार घेऊन ना आपल्याला कवा गेलं बी नाही अजूनपर्यंत. बर. अजूनपर्यंत मला एवढ्या वयात तरी मांजर नाही कधी आडवं गेलं. हा. असायचं ना ते? होय. म्हणायचे नाही म्हणत होती की लोक आपशकून मांजर मोहर गेलं मांजर माघारी यायचं पुढच्या कामाला जायचं नाही. एखाद्याला लेकरू बाळ नसलं त्याचं तोंड बघायचं नाही असंही म्हणत होती. मग ते लग्नामध्ये बायका वगैरे म्हणायच्या गाणी? म्हणत होती गाणी बाया. होय. होय. कोण कोण म्हणायचं? आता काय किती बाया प्रत्येकाच्या लग्नात आपल्या आपल्या पायी पाहुण्याच्या आलेल्या गेलेल्या असते गाणी म्हणतच होती ती. आवर्जून कोण लक्षात आहे का तुमच्या गाणं म्हणणार? नाही तसलं माझ्या लक्षात. म्हणजे काय म्हणाय त्याला असतील बघा गावाले ठराविक माणसं असतात आपल्याला ते म्हणजे एखादा कार्यक्रम निघाला त्याला बोलवा असं म्हणतात म्हणणारी. होय. तशी होती कोण होतं तसं? भीमा दांडगे म्हणून होता ही. होय. होय. कसली गाणी म्हणायची? ही असली लग्नातली गाणी म्हणत होती. होय. होय. आहे का ती आता? नाही वारलं ती. होय. होय. अजूनही माझ्या खात्रीनं वर्ष झालं असेल किंवा नसेल बी त्याला. हा. अजून कोण म्हणायचं गाणी? एक शिदूर भाग्य होता. ते हाय मात्र अजून आहे ते. होय. लग्नातली गाणी म्हणतो. बर. हाय बघा मोरल्या मळ्यात आहे बांगे वस्तीला. सांगून ग धाड येते तुझा सांगवादी मधी सांगवादी मधी पडला पाऊस भरली नदी. आग घडणे काग घडणे नदी कडणे मोर डुलतो तुझ्या कुसुंबे चोळी वरग रंग खुलतो. दैवाले धै घ्या धै तुझ्या दह्याची धारण काय ग उभी राय ग. मोर मी जाते माग मी पाहते ह्याला मी म्हणले काय व. तुझं माझा भाऊपणा भाऊपण्याला काही देऊ पण्याला काही देऊ एक लवंग दोघ खाऊ.
तुझा माझा भाऊ पणा एवढा पडला सडकला. त्याला बलूत म्हणजे आता हिथं असं सुगी झाली आपल्या ह्यातला पाचून द्यायचं एक कडबे जे पाच पेंड्या त्याला द्यायची कोणाला द्यायच्या बलूतवाल्याला. हा हा न असं म्हणजे आलं लुंग्या सगळं त्याला द्यायचं 5 पेंड्या. बर. हा मग ती सक्रातीला गाडगी कुठं काय असलं देत होतं न्हावी दाड्या करायला यायचं त्याला ते 5 असलं द्याय ज्वारी ठरवायची ज्वारीवर द्यायची. बर. हा अजून कोणाला द्यायचं. पुन्हा परीट असायचाच. बर. परटाला 5 पेंड्या द्यायच्या. परीट काय करायचं. परीट दिवाळीतलं धुणं धुयाचा. होय. हा कोण होता परीट. परीटाचं नाव काय. तिथं ताया परीट जालू परीट. हा हा ती 2-4 दिवस तेवढं धुणं धुयाचं त्यानं मग आपलं त्यानं एक सुगीच्या काठी 5 घेऊन जायचा. ते म्हणजे गावातल्या लोकांची धुंद व्हायची का ती. हा गावातल्या लोकांची सगळ्यांची सगळ्याची धुणं धुत होतो. सगळ्यांची व्हायची का त्यांना तेवढी. सगळ्याची म्हणजे जे घरातली थोडी दिवाळीत अशी कोणाची बलोतदार आहे तेवढी धुयायची. बर. दिवाळीतली तेवढी. हा इतर वेळेस नाही. बर. इतर वेळेस ती गावातली धुणार आपली ते ठराविक. मग त्यांना काय फक्त ते हे द्यायचं का तेवढं धान्य द्यायचं का हा तेवढं? हा हा दुसरं काय नसायचं. हा हम्म, बर. हम्म. त्या काळात मिळून मिसळून राहत होती गाव सगळे. सगळे मिळून मिसळून राहत होती त्यामुळं तर त्यांना बलूची सगळे होतं. हा आता कुठं बलूत कोणाला देतंय का. कोण बलूतदार येत बी नाही आणि देत बी नाही. ती आता ती बलूतदारच मोठी झाली सगळी शेतकऱ्यापेक्षा. ते मिळून मिसळून म्हणजे कसं आता ते काय वेळेस हे होतं ना म्हणजे काय जणांना ते विहिरीवरचं पाणी भरून देत नव्हती. ती मांगाला फक्त. का बरं तसं. मांगाला नव्हतं पाणी. अजून बी आमच्यात नाही तसं. होय. होय अजून बी मांगा जसं गावात पाण्याला बिण्याला अजिबात नाही. मग हा हा ते काय करतात? त्यांना सेपरेट. बर. कोणा बाबतीत असं असायचं. ही मांग महार फक्त. हा बाकीच्याला बाकीच्याला चालत होतं की. चांबाराला बी पाणी ती चालत नाही. हा चांबार कुंभाराला चालतंय आमच्यात सगळ्याला चालतंय फक्त चांबार आणि मांग महार हा ह्याने एवढं गावातल्या पाण्याला शिवायचं नाही. होय. हा आणि अन्नधान्य वगैरे त्याचं काय करायचं. अन्नधान्य केले असलं तर त्यांनी सेपरेट त्यांना जेवाय द्यायचं वरनं सगळं. होय. हा पर जवळ बसून नाही काय. जवळ बसून नाही. अजून पण नाही आमच्यात. होय. होय आता सध्याला पण नाही. मग कुठल्या कार्यक्रमाला वगैरे ते त्यांना बोलवत होतं का नाही? बोलवायचं हा. पण त्यांना सेपरेट सगळं. होय. हा का बरं तसं. पहिल्यापासून अजून बी बोलवते ती पण सेपरेट अजून त्याला बाहेरच सेपरेट. बाहेर हे का असं? देवामुळं. हा कुठल्या हा. देवामुळं. सिद्धेश्वर देवस्थान आहे. होय. त्याला अंडी मटण चालत नाही. बर. शिवता शिवत कुठली चालत नाही काय नाही. बर. त्याच्यामुळं गुरु वगैरे राखायला जात होता का तुम्ही. राखायची ही गुरं अशी सकाळपारी संध्याकाळी राखायची. हा दिवसभर कुठं आलंय कावा तर पाऊस लय पडला तर तेवढं आपलं जायचं नाही तर नाहीच. बर. कामालाच जायचो आम्ही. ह्या पोरापेक्षा थोडं कणकर झालो तेव्हापासून कामाला होतो आम्ही. पावसाचा दिवस कसा असतो पहिलं. पहिलं काय पाऊस आला म्हणूनच तो पाऊस येत होता ना. हा आणि बर. पाऊस लय मोठं यायचं पहिलं. हा आता पाऊसच नाही तसा. घर वगैरे होती का मग राहायला व्यवस्थित. छप्र आम्हाला दुसरं काही नाही बघा. हा छप्र बादा गळायची हा आणि खोऱ्यानं उकरायचं ना. पाऊस उघडला की खोऱ्यानं रान उकरायचं आणि कोरडा जागा करून झोपायचं. होय. हा माग कारण का निवारीची सोय नव्हतीच. हा हा छप्र असायची छप्र गळायची कायची हा आणि कायची चांगली असेल ती झोपायची. बर. तेव्हा ही कागद बिगद सुद्धा अशी नव्हती प्लास्टिकची. हा 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 मग पावसात मग जागाच घरात बरोबर. हा पाऊस जात जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत जागच. हा वा पाऊस उघडल्यावरच मग रानात भिजलं असलं तर ते उकरायचं खरा आणि झोपायचं. हा. पांघराय काय पोती फिती असलं तरच. बर. कोणाकडे आले ते रगीन कोणाकडे चादरान काय आलंय पावसाळ्यातला किस्सा सांगावा नको ही असं असायचं दुसरं काय. नाही ही लयच पाऊस झाला होता तुम्हाला म्हणजे घरात पाणी आलं वगैरे असं घरात पाणी यायला काय घरात पाणी येतच नव्हतं ना कारण का चढ बघूनच वस्ती असायची नेहमी. बर. मागच्या माणसाची खोलग्यात वस्ती घालतच नव्हती कावा. हा हा चढावर कुठलं पाणी येतंय. आणि पहिले सारे लोक बघा तुम्ही जसा फेटा बांधलाय ना होय तसं फेटाली बांधायचे ना. फेटा धोतर टोपी सगळं होतं हा. पहिलं. कसं काय आणि ते? बायांना बी इरकल होतं मागच्या पहिल्या. हा आता कोणाकडे इरकल राहिलंच नाही. हा काय असायचं पेहराव लोकांना त्या काळातले काय कसं असायचं काय असायचं कपडे काय असायचे. कपडे काय सोपडी अशी सगळी गावठी कपडे देशी. हा सुती कपडे. हा बनेल वगैरे बनेला असायचं की कसलं बनेल पण असायचं. सुतीच. हा हा बर. फेट कुठं आणायचं तुम्ही. फेट असं गाव असं शहर ठिकाणी मिळायचं की असं मोडलीपला पंढरपूरला. होय. यायचं ती फेट घ्यायची.
ज्याला नाद आहे ती फेट बांधत होती. अन तुझ्या मी जीवासाठी उभा राहतो मी हित गतीत, राहतो मी हित बाई तित, तुला बोलाई काही होत, बोलाई काही बाई होत, तुला बोलाई काही होत. अस पंढरपुरा ग जाया आडवा लागत रोप गाईल, लागत रोप बाईल, रस्त दिंडीला मोकईल, दिंडीला मोक बाईल, रस्त दिंडीला मोकईल. अन पंढरपुरा ग जाया आडवा लागती कुरडू ग वाडी, लागती कुरडू बाई वाडी, टाळ इन्यान भरली गाडी, इन्यान भरली बाई गाडी, गाडी टाळ इन्यान भरली गाडी. अन भरली चंद्र ग भागा पाणी लागल डगा गरीला, लागल डग बाईरीला, राजा राकान नगरीला. अन भरली चंद्र ग भागा धोंडा बुडला नाना ग थ्वार, बुडला नान बाई थ्वार, जना धुतिया पायावर, धुती ग पाया बाईवर, जना धुतिया पायावर. अस पंढरपुरा ग मधी एवढी कशाची ठोका ग ठोकी, कशाची ठोका बाई ठोकी, बाहू बहिणीला सोन जोकी. अन पंढरपुरा ग मधी असं वाजत गाजा गाईत, काही वाज गाज बाई इथ, लग्न रामाचं लागईत. वडील मग बैल हाणाला गेल्यानंतर त्यांच्या सोबतीला कोण असायचं वडिलांच्या? एकटंच जायचं ना. होय. हा बर. हा. कुठं कुठं जायचं बैल हाणाला? शेतातच आपल्या तेवढं, बाहेर कुठं जात नव्हतं? बाहेर नाही कुठं. हा ना सका बिळच्या ग पारी कोण करती वला ग वला, करती वला बाई वला, तिच्या झिपरीला बांधी वला, झिपरीला बांधी बाई वला, तिच्या झिपरीला बांधी वला. असा सका बिळाच्या ग पारी तुझी नदर चुली ग पाशी, नदर चुली बाई पाशी, कुठं ठेवली एक बशी, ठेवली एक बाई बशी, कुठं ठेवली एक बशी. असा तांबड फुटा असा सका गळच्या या पारी, असा तांबड भडा गडल, तांबड भडाडल, उठ गवळने उजडल. असं सका बिळच्या ग पारी ऊन पडल अंग गनात, पडल अंग बाई नात, गोटी बाळाच्या रिंगणात, बाळाच्या रिंग बाई नात, गोटी बाळाच्या रिंगणात. भांडू नका तंडू नका पदरचा पैसा देते चेंडू गमावला, खिडकीतून माडीतून कोण ग बघतो, लाक्या माझा सावकार चंद्रहार डुलतो. ही म्हणजे एक चांगली कला आहे तुमच्याकडे ती.
अशी आणि लोकांची जर कला जर लोकांसमोर जर नाही आली तर ते करायचा फायदा काय आहे का नाही? अन माझ्याच दारागवरना नको जाऊ तू इळा तिंदा, जाऊ तू इळबाई तिंदा, मला सूचना काम धंदा. अन माझ्याच दारागवरना कोण निघाला उमागतीचा, निघाला बाई उमातीचा, हाती रुमाल गमतीचा, रुमाल गम बाई तिचा, हाती रुमाल गमतीचा. अन दिवस मावा गळला झाडा झुडपाच्या आडू गाशाला, झुडपाच्या आडू बाई शाला, चंद्र निघाला कडुशाला, निघाला कडूबाई शाला, चंद्र निघाला कडुशाला. अन दिवस मावा गळाला झाडा झुडपाच्या झाल्या गयटी, झुडपाच्या झाल्या बाई येटी, भाऊ बहिणीचं गाव गाठी, बहिणीचं गाव बाई गाठी, भाऊ बहिणीचं गाव गाठी. असे एकाड दोकाड ध्यानात येते. नदीच्या पालीगकड कैरी कोंबडी पका ग झाडी, कोंबडी पक बाई झाडी, सासू कैवाडी बोट मोडी, कैवाडी बोट बाई मोडी, सासू कैवाडी बोट मोडी. आग घडणे काग घडणे नदीकडने मोर डुलतो, तुझ्या कुसुंब्या चोळीवर ग रंग खुलतो. धैवाले धैया धै तुझ्या धयाची धारण काय ग उभी राय ग. मोर मी जातो माग मी पाहतो ह्याला मी म्हणले काय व.